आणि कांदा आणि थोडंसं मी ककडी मीठ सगळं ठेवलं आणि बघू शकता अशी बनवली आहे आजची भाजी. आणि मस्त गरम गरम पोळ्या. आणि कशी आवडली तुम्हाला नक्की सांगा. हाय गाईज, कशा आहात? तर आज पाहूया अंडा कढी. तर सगळ्यात आधी बॉइल्ड अंडे करून घेऊया, म्हणजे टाकून देऊया आणि 15 ते 20 मिनटात तर हे बॉइल्ड होऊनच जाणार आरामशीर. तर मी इथे केले आहे 4 म्हणजे अंडे बॉइल्ड. त्याच्यात मीठ टाकून याला शिजू देऊया आणि मसाल्याची तयारी करूया. आणि मसाल्याची तयारी करणं चालू केली मी. आणि त्याच्यात छोटे 2 कांदे आणि हे थोडंसं एक मसाल्याच्या पुडीतलं काही धने असं, म्हणजे मसाल्याचे 5 वाल्या पुडीत येतं तेच सगळं आहे, दुसरं काही ॲड नाही केलं. आणि शिल्लक बघू शकता ही पुडी येते आणि याची पण अर्धीच घेतली, अर्धी त्या दिवशीच यूज केली होती मी. आणि आता कच्च्यामध्ये सांबार आणि लसण, तीळ, अजून खोबरं असं घेऊया याच्यात. आणि अद्रक, तीळ, अद्रक, खोबरा आणि सांबार आणि लसण. आणि हे जो मसाला आहे ना, हा पण ॲड करूया आपण, कारण याने थोडीशी मसाल्याची टेस्ट येईल. आणि त्याच्यानंतर 2 मिरे आणि याला थोडंसं सांबार ॲड करून अजून मिक्सरमधून काढून. आणि तिथे म्हणजे अंडे पण बॉइल्ड होत आहे, ते पण झाले का पाहून घेऊ. आणि बघू शकता असं काढून घेऊया याला, म्हणजे काढून पण घेतलं. आणि आता तिथे पाहून घेऊया अंडे पूर्ण बॉइल्ड झाले का, काय माहिती झाले का नाही, कारण ठेवलं तर खूप वेळच्या तर व्हायलाच पाहिजे होते माझ्या हिशोबानं. मी आता याला पण चिरून घेऊया, म्हणजे ते झालपटं काढून घेऊया. तर गॅस बंद करून सगळ्यात आधी थंड पाणी आणि त्याच्यानंतर आता हे चिरून घेऊया. बघू शकता सगळे असे एक एक चिरून. हाय गाईज, आणि आता ठेवली आहे मी हंडी ही, आणि याच्यात तेल घेऊन घेऊया. आणि लवकरच गरम होते, असं काही नाही, बघू शकता. आणि जो मसाला आपण काढला आहे तोच घ्यायचा आणि खूप लवकर ही गरम होते भांडं हे. आणि याचं असं झाकण फुटलं पडून तर याच्यावर स्टीलचं काही झाकेल. तसे तुम्ही दुसरे पण प्रकारचे काचेचे भांडे वापरत असते, पण आता नाही वापरत, खूप लवकर फोडतात विपू हे सगळे. बघू शकता. आणि याच्यात मसाला टाकून घेतला. आणि आता मसाला शिजायचाच आहे, तर आपण याच्यात काळा मसाला आणि धना पावडर, थोडासा अंबानी मसाला असतो हिरव्या पॅकेट, तो चांगलं मिक्स करून घेऊ आणि कमी तयार करून घेऊ. आणि बघू शकता मसाला पूर्ण शिजून घेतला. लाल चटणी पावडर आणि हळदी पावडर आणि थोडीशी तिखट करायची भाजी. त्याच्यात जेवढं हवं तेवढं पाणी. बघू शकता. थोडीशी तर्री करायची पातळ. आणि मीठ स्वादानुसार मीठ आणि सांबार वरतून. सांबार थोडंसं उकळी येऊ देऊया, कारण मग ते टाकायला बरं होतं. 2 मिनिटं फक्त. आणि बघू शकता थोडीशी भाजी अशी तर्री आली की आता इथे पद्धतशीर सोडून घेऊया, असे सगळे एक एक करून. आणि सांबार आधीच टाकून घेतलं, डबल टाकायची गरज नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर याला उकळू देऊया. आणि बघू शकता उकळी तर आली नाही आहे, थोडंसं मोठा पावर करून आणून घेऊ. आणि चांगल्याने तर्री पण आली आणि खोबरा पण तर्री सोडतो. आणि
त्याला आता झाकून ठेवू. आरामशीर शिजते हे आता. आता भाजी शिजली आहे. गॅस बंद करून घेऊया. पोळ्या पण टाकून राहिली मी आता तिथे, तर पोळ्या पण शिजत आहे.